रामकृष्ण हरी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज की जय। संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय। वेदांताचार्य नारायण महाराज की जय। आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। आज आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन रूपी सेवा चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत। यापूर्वी आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्राचे 3 भागांमध्ये चिंतन केलेले आहे आणि आजच्या चौथ्या भागामध्ये आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनात त्यांनी समाजासाठी केलेले कार्य आणि त्यांचे समाजासाठी असलेले काही उपदेश मार्गदर्शन यावर आधारित आजच्या भागामध्ये आपण चिंतन करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला रखुमाई सह स्मरतो आम्हा दर्शन दे प्रेमळा भक्तांसी कळवळा। नमामि नारायणं देवं तारकेश्वरम् अधीश्वरम् भक्तवात्सल्यपुरं तेजः नारायणं नमाम्यहम्। रामकृष्ण हरी तारकेश्वर गडावर नांदसी नारायण माऊली। वेदांताचार्य नारायण महाराज यांचे यापूर्वी 3 पर्वामध्ये आपण चिंतन केलेले आहे। आजच्या चौथ्या पर्वामध्ये आपण नारायण महाराज यांचा जीवनचरित्र अभ्यासूया। गड झाला पावन भक्तीचा बाबा जेथे नांदती प्रेमाची परंपरा तिथे आत्मज्ञान ते वाहती। वेदांताचार्य नारायण महाराज हे 1974 साली तारकनाथ गडावर आले आणि त्यांनी 1978 ह्या 4 वर्षे गडाचे बांधकाम केलेले आहे। आता तेथे भक्तांची रीग लागलेली आहे, ओघ वाढत आहे आणि गडावर संत आहे याची महती सर्वदूर पोहोचलेली आहे। माणसांसाठी गडावर निवारा तयार केलेला आहे आणि बाबांना निवासासाठी राहण्यासाठी
माडी बांधून पूर्ण झालेली आहे. 4 वर्ष बाबा महिंदा या गावामध्ये निवासासाठी जात असत, कारण तारकेश्वर गडावर राहण्यासाठीची सोय नव्हती. पण आता बांधकाम केले आणि राहण्यासाठी सुद्धा माडी बांधून पूर्ण झाली आहे. म्हणून बाबा महिंदा गावातील नागरिकांना सांगतात की आता मी वास्तव्यासाठी तारकेश्वर गडावर जात आहे. 4 वर्ष रोज बाबांचे महिंदा या गावातच येणे जाणे होते आणि त्यामुळे सर्व ग्रामस्थ हे भक्तिभावाने बाबांची सेवा करत असत. बाबांच्या उदरनिर्वाहाची सोय सुद्धा तेथील ग्रामस्थ करत असत. बाबा म्हणतात, तुम्ही माझी सेवा केली आणि मला खूप समाधान झालेलं आहे. मला तुम्ही खूप सांभाळलेलं आहे. पण आता तारकेश्वरावर जाणं हे गरजेचं आहे. हे ऐकून त्या नागरिकांना, ग्रामस्थांना दुःख वाटलं की आता बाबा आपल्यामध्ये राहणार नाहीत, आपल्या गावामध्ये राहणार नाहीत, म्हणून त्यांना दुःख वाटलं. पण बाबांनी त्या सर्व नागरिकांना समजावलेलं आहे. बाबा म्हणतात, अरे मी जरी तारकेश्वर गडावर राहायला चाललो आहे तरी मी रोज इकडे येत जाईल आणि तुम्ही सुद्धा नेहमी तुम्ही तारकेश्वरावर येत जा, म्हणजे आपली गाठभेट होत जाईल, असं बाबा समजून सांगत आहे. मग आता ठरले की बाबांना तारकेश्वर गडावर राहायला जायचे आहे. नागरिकांनी काय केले तर मुलीला सासरी जाताना जसं सर्व सामान देतात तसं सर्व सामान भरलेलं आहे. सर्व भांडी आणलेली आहेत, सामान आणलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त काय तर डाळदाणा, धान्य आणि इतर सर्व साहित्य याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बाबांना तारकेश्वरावर सर्व सामान घेऊन आता त्यांना तिथे राहायचं आहे. ही कल्पना त्या नागरिकांना मनातून सहन होत नाही, दुःख होत आहे. पण तारकेश्वरावर राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सर्व सामान, धान्य आणि त्यासोबत टांगा बैलाची जोडी आणि एक घोडी ही सुद्धा त्यांनी बाबांसाठी आणलेली आहे. हे सर्व सामान घेऊन आता सर्वजण बाबांबरोबर जाण्यासाठी निघालेले आहे. बाबा म्हणतात, जरी मी आता गडावर चाललो आहे तरी मी रोज इकडे येत जाईल आणि तुम्ही सुद्धा नेहमी तारकेश्वर गडावर येत जा, म्हणजे आपली गाठभेट होत जाईल आणि आपल्यामध्ये दुरावा राहणार नाही. आता वेदांताचार्य नारायण महाराजांची कीर्ती दूरवर पसरत चाललेली आहे आणि त्यांचा जो भक्तगण आहे तो सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. महिंदा गावातील लोकांना दुःख झालेलं आहे की बाबा आता आपल्यामध्ये राहणार नाहीत, ते तारकेश्वरवर राहायला जाणार आहेत. तेथील महिलांनी, वृद्ध स्त्रियांनी तर मोठ्याने हंबरडाच फोडलेला आहे आणि बाबांना सुद्धा रडू आवरत नव्हतं. पण बाबा स्वतःचं दुःख हे आवरत होते आणि इतरांना समजावत होते. सर्व सामान आणि बाबांना त्यांनी वाजत गाजत आता गडावर आणलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आता वेदांताचार्य नारायण महाराज हे गडकरी झालेले आहे. बाबा राहण्यासाठी, निवासासाठी आता गडावर आलेले आहेत. वेदांताचार्य नारायण महाराज यांचं भाग्य मोठं आहे की त्यांना या गडावर सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि या गडाचं सुद्धा भाग्य तितकंच मोठं की त्या गडाला वेदांताचार्य नारायण महाराज यांच्यासारखे तपस्वी बाल ब्रह्मचारी असे महाराज मिळालेले आहेत, जे वाचासिद्धी आहे. आता तारकेश्वर गडावरून बाबांचे कार्य सुरू झालेलं आहे आणि तेथे एकादशीची वारी भरू लागलेली आहे. शुद्ध एकादशीला आता तेथे कीर्तन होऊ लागलेलं आहे.
आणि अन्नदान हे रोजच चालू झालेलं आहे. जैसा आकाश होय तैसा संत होय. संत म्हणजे काय? जे आकाशासारखे विशाल असतात, त्यांचं मन हे आकाशासारखं विशाल असतं आणि ते सर्व जनतेला सामावून घेणारे असे असतात, असे ते संत असतात. आता वेदांताचार्य नारायण महाराज हे गडावर आलेले आहेत आणि त्यांनी तारकेश्वर गड ते पैठण ही नाथषष्ठीसाठी दिंडी वारी सुरू केलेली आहे. आता गडावरून वारी सुरू केलेली आहे. ती वारी 1978 पासून सुरू केलेली आहे. नारायण महाराज जरी गडावर राहायला आले तरी ते रोज पहाटे काय करत, गडावरून थेट महिंदा गाव फाट्यापर्यंत फिरायला जात असत. कारण बाबांना त्या गावचं भूषण वाटायचं आणि सहकाऱ्यांचं सुद्धा खूप भूषण वाटायचं. त्या गावच्या प्रत्येक घराच्या उंबऱ्याला बाबांचे पाय लागलेले होते. देणगीच्या निमित्ताने कपविना, पण सर्व घरांमध्ये बाबा गेले होते. बाबांच्या कार्याने आता भरारी घेतलेली आहे आणि बाबा हे नेहमी भ्रमंती करत आहे. ते वेगवेगळ्या भागांमध्ये जात आहेत आणि बाबांची महती सर्व दूर पसरत आहे. वेगवेगळ्या रूपाने लोकांना बाबांची प्रचिती येत आहे. भोळे भाबडे, लहान थोर, वृद्ध, महिला आणि रंजले गांजले सर्वच लोक बाबांकडे येत आहेत आणि बाबांचे दर्शन घेत आहेत. तारकेश्वर गडावर आता भक्तगण वाढत चाललेला आहे. बाबा कुणीही असले तरी सर्वांची मायेने विचारपूस करत आहेत, सर्वांना जवळ बसून घेत आहेत आणि ते सर्वांना आशीर्वाद देत आहेत. सर्व लोकांना समजलं की बाबा ज्यावेळेस आशीर्वाद देतात त्यावेळेस खरंच आपल्याला खूप फायदा होतो. प्रापंचिक आणि शारीरिक असे सर्व प्रश्न बाबा सोडवत आहेत आणि बाबा सर्वांना मदत करत आहेत. काही गोष्टी असतात ज्या प्रापंचिक असतात, त्यामध्ये कुणाला मूल होत नाही किंवा कुणाच्या जनावराचे दुखणे आहे, कुणाचे काही आजार आहेत, कॅन्सर आहे, अटॅक आहे किंवा कुणाला काही भीती वाटत आहे, अशा सर्वांवर बाबा सहजपणे हे आशीर्वाद रूपी विभूती देत आहेत, भस्म देत आहेत, नारळ देत आहेत आणि त्यानेच आता लोकांना फरक पडू लागलेला आहे. बाबा जरी विभूती आणि नारळ देत होते तरी बाबा म्हणायचे मला काही येत नाही, करता करविता तो भगवंत आहे आणि मी फक्त एक निमित्त मात्र आहे. मी एक तुमच्यासारखा माणूस आहे. ही विभूती मी जी देतो, हे नारळ मी जे देतो ते तारकेश्वरांच्या नावाने देतो. संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज यांचे नाव घेऊन देतो. मला काही येत नाही, अंधश्रद्धा ही मला आवडत नाही. परंतु लोक हो, तुमच्या समाधानासाठी मी हे देतो की तुम्ही माझ्याकडे येता आणि मला उपाय विचारता, म्हणून तुमच्या समाधानासाठी मी ते देत आहे. बाबा स्त्रियांना म्हणायचे, अरे मावशांनो, मला आजार आहे, माझे गुडघे दुखतात, पण माझ्या अंगाराने मला काही फरक पडत नाही. मला दवाखान्यात जावे लागते, नेहमी औषध घ्यावे लागते. पण तुम्ही म्हणता की बाबा अंगारा द्या, नारळ द्या, आम्हाला फरक पडतो, म्हणून मी तो तुम्हाला देतो. यात माझं असं काही नाही, तर हे सर्व भगवंताची कृपा आहे. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे, मी काही देव नाही. देव तिकडं आहे,
देव कुठं आहे तर तुम्ही पंढरपूरला जा, आळंदीला जा, देहूला जा आणि पैठणला जा, तिकडे देव आहे. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. मी देवाची सेवा करणारा आणि तुमच्यासारखाच एक साधा माणूस आहे. मी देवाचा चाकर आहे, असं बाबा म्हणत असत. बाबांची महती ही दिवसेंदिवस वाढत आहे. बाबांचे नारळी सप्ताह सुद्धा चालू झालेले आहे आणि सर्व दूरपर्यंत बाबांची कीर्ती पोहोचत आहे. आज अशीच एक सप्ताहातील कथा आहे, दृष्टांत आहे. बाबांचा सप्ताह हा 2 दिवसांनी चालू होणारच होता आणि त्या नियोजनासाठी बाबा त्या गावामध्ये गेलेले होते. तेव्हा नागरिकांनी सांगितले, बाबा बाबा ती एक वृद्ध महिला आहे ना, ती काहीही खात नाही आणि बहुतेक ती आज उद्या जाईल, म्हणजेच मरण पावेल असं लोकांना सांगायचं होतं. तसं बाबांना ते सांगत होते. आणि जर ती वृद्ध महिला मरण पावली तर आपल्या सप्ताहात अर्ध गाव तरी येणार नाही. मग काय करायचं? तेव्हा बाबा म्हणतात, नाही, तसं काही होणार नाही, त्या वृद्ध महिलेला काही होणार नाही. आणि म्हणून बाबा तिथूनच विभूती घेतात आणि ती बोटांनी चाळतात, भगवंताचं नामस्मरण करतात आणि त्या ग्रामस्थांकडे ती विभूती देतात, भस्म देतात आणि सांगतात, त्या वृद्ध महिलेला लावा, काही होणार नाही, सप्ताहामध्ये ती मरण पावणार नाही. आणि म्हणून ती विभूती घेऊन लोक त्या वृद्ध महिलेकडे जातात, तिला ती विभूती कपाळाला लावतात आणि खरोखरच काय होते, सप्ताह चालू होतो. 7 दिवस छान कार्यक्रम होतात. सप्ताहात सर्वजण आनंदाने सहभागी होतात. ती जी वृद्ध महिला अन्न पाणी घेत नव्हती, ती सुद्धा थोडंसं अंथरुणावर उठून बसू लागलेली आहे आणि थोडंसं अन्न घेऊ लागलेली आहे. जे 4 परमेश्वराचे चिंतनपर शब्द आहेत ते सुद्धा तिच्या कानावर येऊ लागलेले आहे. असे सप्ताहाचे दिवस गेले. काल्याचं कीर्तन झालं आणि मंडप सोडला आणि वृद्ध महिला मरण पावली. हा एक चमत्कार आहे की बाबांनी विभूती दिली आणि महिला खरोखरच सप्ताहापर्यंत जिवंत राहिलेली आहे. सप्ताहे भक्तिपुरम ग्रामे भीती समुत्थिता वृद्धा रोगग्रस्ता जाता विभूत्या जीविता कृता. म्हणजे जरी गावात भीती होती तरी ती वृद्ध महिला त्या विभूतीमुळे जिवंत राहिलेली आहे. आणि कसाही झाला तरी तो सप्ताह हा पूर्ण गावाचा होता, तो आनंदात झालेला आहे आणि त्यानंतर त्या वृद्ध महिलेचे जीवन संपलेले आहे. अशीच एक दुसरी घटना आहे. एका गावामध्ये सप्ताह चालू आहे. 7 दिवस आनंदात सप्ताह चालू आहे. महाप्रसादाचा स्वयंपाक चालू आहे आणि अचानकपणे एक वादळ आलेलं आहे. मोठं वादळ येत आहे. सर्व लोक घाबरलेले आहेत. आता मंडपाशी सर्व उडून जाईल आणि आता काय करायचे? स्वयंपाक आहे तयार, स्वयंपाकाचा सुद्धा नाश होईल. सगळीकडे धूळ आणि वाऱ्याने आलेला केर कचराच आहे. म्हणून लांबून आलेलं वादळ पाहूनच 4-2 लोक भीतीने बाबांकडे आलेले आहेत. बाबा बाबा आता काय करायचे? आपला महाप्रसादाचा स्वयंपाक चालू आहे आणि मोठं वादळ आलेलं आहे, आता काय करायचं? तेव्हा बाबा म्हणतात, येऊ देत, वादळ येऊ देत, पण आपल्या सप्ताहाच्या मंडपाकडे येण्याची त्याची हिम्मत होणार नाही, वादळ इकडे येणार नाही, असं बाबा म्हणतात.
पंढरीचा रुक्मा देवीचा विठोबा आम्हा पाहिजे, वादळ झळे निवारण करतो, भक्तांस देतो सात्वण. सांत्वन दिलेलं आहे बाबांनी. आणि खरोखरच ते वारं ते वादळ हे मंडपाच्या बाहेरूनच लांबूनच निघून गेलेलं आहे, ते मंडपाकडे आलेलं सुद्धा नाही. असे प्रसंग घडत आहेत. वारंवार भक्तगण हे वेदांताचार्य नारायण महाराज यांच्याकडे येत आहेत. एका गावातील एक नागरिक वेदांताचार्य नारायण महाराजांकडे आलेला आहे आणि सांगतात, बाबा बाबा गाय व्याली 2 दिवस झाले, परंतु काय करावे कळतच नाही. ती वासराला सुद्धा पिऊ देत नाही आणि दूध सुद्धा काढू देत नाही. आता काय करायचे हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून इकडे आलो आहे, तुमच्याकडे आलो आहे. मग बाबांनी काय केले तर बाबांनी विभूती घेतली आणि ती बोटांनी खालीवर केली, तारकेश्वरांचे नाव घेतले, भगवंताचे नाव घेतले आणि त्या गृहस्थाला सांगितले, ही विभूती गाईला लावा आणि ती वासराला पिऊ देईल, दूधही काढू देईल. तसेच झाले. त्या विभूतीने त्या गाईला फरक पडलेला आहे आणि ती वासरू चाटू लागलेली आहे. तिने दुसऱ्या दिवशी दूधही काढू दिले आहे. असा हा विभूतीचा परिणाम झालेला आहे. गावो विश्वस्य मातरा, गाई या विश्वाची माता आहे आणि गाईवर संतांची कृपा म्हणजे विश्वमातेवर कृपा आहे. अशी कृपा वेदांताचार्य नारायण महाराज यांची मानवांवर तर आहेच, परंतु प्राण्यांवर सुद्धा त्यांची कृपा आहे. एका गावामध्ये एक सोडलेला बैल म्हणजेच कठळ्या खूप त्रास देत होता. त्या गावामध्ये बाबा गेले आणि ते नागरिक म्हणतात, बाबा बाबा हा कठळ्या खूप त्रास देत आहे, म्हणून याला आम्ही तारकेश्वर गडावर आणून सोडणार आहे. बाबा म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला तसे वाटते तर तसे करा. आणि मग त्या कठळ्याला तारकेश्वर गडावर सोडण्यात येते. तारकेश्वर गडावर कठळ्याला सोडलं. आता तेथे तो राहू लागला, चारा पाणी खाऊ लागला. म्हणून गडावर असणारे लोक म्हणतात की आपण याला काहीतरी कामाला जुंपूया. कठळ्याला कामाला जुंपायचं आहे आणि म्हणून त्याला बेसन टोचलेली आहे, 2 कासरे लावलेले आहेत. याच्याकडून आता आपण ढेकळं फोडून घेऊया असं लोक म्हणतात आणि म्हणून ते कामाला लागलेले आहे. आता त्याला खांडाला धरायचं म्हणून जुंपू लागलेले आहेत, पण त्याच्या मानेत काही शिवळाट बसेना. मग काय करायचं, जू मांडलं. बाबा म्हणतात, अरे पकाट धरावे, आणि ते निवासाच्या ठिकाणी निघून गेलेले आहे. इकडे जू मानेवर लावलेला आहे आणि कठळ्या मात्र खाली बसलेला आहे. कठळ्या खाली बसला, उठता उठेना. त्याला बेश्रमाच्या फोकानं मारलं, परंतु त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ते लोक रडकुंडीला आले आणि त्यातील एक जण त्याच्या शेपटाला कडकडून चावलेला आहे. आणि मग त्यामुळे तो कठळ्या उठून उभा राहिलेला आहे. त्याला खूप मारलेला आहे आणि बाबांनी हे पाहिलं. बाबांनी पाहिलं की कठळ्याला मारत आहेत आणि म्हणून ते ताड ताड चालत माडीवरून खाली आलेले आहे आणि म्हणतात, अरे का मारता रे त्याला, मुका जीव आहे ना तो. तेव्हा ते वैतागलेले लोक म्हणतात, बाबा याला इथं आणून सोडला त्या गावच्या लोकांनी, मग याला आम्ही कामाला जुंपायचं ठरवलं तर हा बसतो आहे. मग मारावं नाही तर काय करावं, याला गडावर आणून सोडला नसता, तिकडेच एखाद्या बाजाराला नेला असता तर बरे झाले असते, उगाच याला इथे आणला. म्हणून बाबा त्या कठळ्याजवळ आलेले आहे. बाबा म्हणतात, कठळ्याला म्हणतात की अरे का मार खातोस यांचा, आणि त्या
कठळ्याच्या अंगावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवलेला आहे. आणि काय आश्चर्य, कठळ्या उठून उभा राहिलेला आहे. आणि मग बाबा म्हणतात, याच्याकडून काम करून घ्यायचं ना तुम्हाला, मग जुंपा आता याला. म्हणून त्या लोकांनी पुन्हा त्या कठळ्याला जुंपलेला आहे. लोकांना वाटलं की आता बाबांना दाखवावं हा कसा खाली बसतोय ते, म्हणून ढेकळं फोडण्यासाठी कामाला लावलं. आणि कठळ्या काम करतच राहिला. तो बसला नाही. म्हणजेच बाबांनी त्याला सांगितलं होतं यांचा मार खाऊ नको, म्हणून तो आता चालायला लागला. बाबा हे सिद्ध पुरुष होते, ते म्हणायला साधू होते, पण खरंच बाबा हे देवच होते, देवाचं रूपच होतं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिना. म्हणजे जे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, त्यांना व्यक्ती, ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सगळ्यांमध्ये समत्व भाव दिसत असते. बाबांनी त्या कठळ्यावर प्रेमाने हात फिरवला आणि ती समत्व भावना त्यांनी सिद्ध केलेली आहे. असेच बाबांचे अनुभव भक्तगणाला येत होते. एकदा अशीच एक गमतीशीर घटना घडलेली आहे. बाबांचे कीर्तन सुरू आहे. कीर्तनामध्ये पखवाज, पेटी, टाळ, मृदुंग सर्वांची साथ आहे आणि कीर्तन रंगात आलेलं आहे. आणि अचानकपणे एक महिला केस मोकळे सोडते आणि हात वारे करत कीर्तनात मध्येच येते. हो, तिच्या अंगात येते. त्या महिलेच्या अंगात आलेले पाहून बाबांना राग येतो. बाबा म्हणतात, अहो, आम्ही एवढे तपश्चर्या करतो, या भगवंतासाठी देह झिजवतो, परंतु आम्हाला हा देव कधी अंगात येत नाही. मग यांच्याच कसा अंगात येतो तो देव? हे सगळं थोतांड आहे. हे सगळे मनाचे खेळ आहेत, नाटकं आहेत. बाबा म्हणतात, खेटर आणा रे इकडे. तेव्हा त्या महिलेच्या अंगातलं निघून जातं. मग त्या महिलेला बाबा सांगतात, पुन्हा जर असं झालं तर खेटरानं हाणील. पुन्हा महिलेच्या कधीही अंगात येतच नाही, असे बाबा वाणीने सर्वांना सांगत असत, समजावून घेत असत. ऐसे जाणीजे ज्ञानयोग, तयाविन सगळी भ्रमरोग. दाखविले आम्ही स्वानुभव, अनुभवला ज्ञान मार्ग. स्वानुभवाने काय होतं तर ज्ञान मिळत असतं. आणि उगाचच भास आणि भ्रम, ढोंग ह्यामुळे काहीही साध्य होऊ शकत नाही. सर्वांनी ती घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्या महिलेला म्हणतात, त्यावेळी ती महिला म्हणते की आता येथून पुढे परत मी असं हे मनाचं नाटक करणार नाही, हा मनाचा खेळ मी करणार नाही. बाबांना सर्व समाज हा समानच होता. सप्ताह चालू होणार होता म्हणून एके गावामध्ये मंडप रोवण्याचे काम चालू होते. तेथे मंडपवाले लोक काही मजुरांकडून काम करून घेत होते आणि बाबा सुद्धा आलेले होते. त्यावेळी त्या मंडपवाल्यांकडे बाबा जातात, विचारणा करतात, अरे बाबांनो, जेवण वगैरे केलं की नाही? तुम्ही जेवण केलं का? तेव्हा ते लोक म्हणतात की काय सांगावं बाबा, सकाळ धरून आम्ही इथं काम करतोय, आम्हाला सकाळपासून चहा नाही, नाश्ता नाही आणि जेवण सुद्धा कोणी विचारले नाही, मग आम्ही कसे जेवायचे? त्यांचे हे शब्द ऐकून बाबांना खूप राग येतो आणि ते म्हणतात की हे काम असंच राहू द्या आणि माझ्याबरोबर चला.
पेटू द्या तो मंडप तिकडे, जाऊ द्या तो मंडप तिकडे, चला जेवायला, असं रागाने बाबा म्हणतात आणि त्या लोकांना घेऊन मारुतीच्या मंदिराकडे जेवणासाठी घेऊन जातात। मंदिरात पोचतात न पोचतात तोच काय होते, मंडप पेटतो, मंडपाला आग लागते, सगळ्यांची धावपळ सुरू होते, पाणी आणलं जातं, आरडाओरडा होतो आणि त्यातील एक व्यक्ती बाबांकडे येतो आणि सांगतो की बाबा बाबा मंडप पेटला, आता काय करायचे। मग बाबा खाली वागतात आणि मूठभर माती घेतात आणि मंडपाच्या दिशेने फेकतात आणि म्हणतात शांत हो। काय होते तर आग विझून जाते। ती आग बाबांच्या शब्दामुळे विझून जाते, मंडप विझतो। म्हणजेच त्या लोकांना जेवण नाही हे पाहून बाबांना राग आलेला आहे आणि त्यामुळे बाबांनी रागाने म्हटलं होतं पेटू द्या तो मंडप, तर खरंच तो मंडप हा पेटलेला आहे। कवच नव्हे आम्हा वेश, सेवा हाचा मुचा देश, नाही ठावे आम्हा द्वेष, परोपकार हाच धर्म। कोणताही वेश असू द्या, त्यामध्ये देव नसतो, तर सेवा हीच खरी साधना असते, परोपकार हेच संतांचे कर्मधर्म असतात। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुण एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुखशमी। संत तोच असतो जो सर्वाप्रती द्वेषरहित मैत्री भावाने करुणेने वागतो, अगदी उपाशी मजुरांशीही जसे वेदांताचार्य नारायण महाराज वागले, त्यांनी त्या मजुरांची सुद्धा जितकी प्रेमाने चौकशी केली तेच संत असतात, ते सर्वांप्रती हे समत्व भावानेच वागत असतात। अशा प्रकारे बाबा हे सर्वांवर प्रेम करत होते, जीव लावत होते, सर्वांची बाबा काळजी घेत होते आणि सर्वांना बाबा हे आपलेच आहे असे वाटत होते। एक वेळ अशीच एक घटना घडलेली आहे। एका गावात एक भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्या गावामध्ये सप्ताह 4-8 दिवसात सुरू होणार होता, म्हणून बाबा गावामध्ये गेले होते। त्या मंदिराच्या समोरच एक घर आहे आणि त्या घरामध्ये बऱ्याचशा कोंबड्या पाळलेल्या आहेत, म्हणून काही वयस्कर वृद्ध लोक बाबांना सांगतात की बाबा आम्ही त्या लोकांना सांगितलं की कोंबड्या ह्या परिसरात मंदिराजवळ येऊन खूप घाण करतात आणि म्हणून तुम्ही यांची काहीतरी सोय लावा, परंतु हे लोक आमचं काही ऐकत नाही, म्हणून बाबा तुम्ही सांगा की या लोकांना तुमच्या तोंडाने सांगा की या कोंबड्यांची काहीतरी सोय लावा, म्हणजे मंदिराच्या परिसरात घाण होणार नाही। तेव्हा बाबा त्या लोकांना सांगतात, अरे या लोकांना सांगून काही उपयोग होणार नाही, हे लोक ऐकणार नाही आणि मग काय आता काय करायचं बाबा। मग सप्ताह जवळ आलेला आहे, बाबा म्हणतात चिंता करू नका, तोपर्यंत कोंबडीचं एक पखाड सुद्धा शिल्लक राहणार नाही। अहो तसंच झालं, पुढे 7-8 दिवसावर सप्ताह आलेला होता आणि ज्यावेळी सप्ताह सुरू होणार होता त्यावेळेस त्यातली एकही कोंबडी वाचली नाही, सर्व कोंबड्या ह्या मरण पावल्या, असे हे संतांचे बोल आहे। जेथे संतांचे चरण पडती तेथे पवित्र तीर्थ निर्माण होई। संत जिथे जातात तिथे भक्ती, शुद्धता आणि पावित्र्य नांदते, त्या ठिकाणी कोणतीही अपवित्र वर्तणूक ही सहन केली जात नाही। कोंबड्याच्या प्रकरणात सुद्धा हेच सिद्ध झालं आहे की ज्यावेळी तेथे वेदांताचार्य नारायण महाराजांचे पाय लागलेले आहेत त्यावेळी तेथे जी अपवित्रता होती ती नष्ट झालेली आहे आणि ती भूमी पवित्र झालेली आहे।
असा हा वेदांताचार्य नारायण महाराज यांचा महिमा आहे. बाबा हे सगळीकडे जात असत. परिसरामध्ये आणि लांब लांब सुद्धा आता भक्तगण हे बाबांना बोलू लागलेले आहेत. बाबांचे कीर्तन हे गावोगाव होऊ लागलेले आहेत आणि बाबा सुद्धा भिक्षा मागण्यासाठी, देणगी मागण्यासाठी हे लांब लांब वर जाऊ लागलेले आहेत आणि बाबांच्या ओळखी ह्या वाढू लागलेल्या आहेत. तारकेश्वर गडावर येणारा जो भक्तगण आहे हा सुद्धा वाढू लागलेला आहे आणि आता लोक बाबांना देवच मानू लागलेले आहेत. बाबा जे बोलतील तेच होतं असं लोक म्हणू लागलेले आहेत. अशीच एक घटना आहे. एक भक्त अचानक आजारी पडला, त्याला अटॅक आलेला आहे आणि म्हणून अहिल्यानगर येथे दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेला आहे. बाबाही असेच त्यांच्या काहीतरी कामासाठी त्या दवाखान्यामध्ये गेले आहेत. तेव्हा काही ओळखीची माणसं दवाखान्याच्या बाहेर दिसली आणि म्हणून बाबांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना कळलं की ह्या भक्ताला अटॅक आलेला आहे आणि म्हणून तेथे आतमध्ये जाऊन विचारपूस करण्यासाठी बाबा गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर डॉक्टरही आलेले आहेत आणि बाबा त्या पेशंटची, भक्ताची चौकशी करतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात बाबा यांचं बायपास करावं लागेल, परंतु हे नाही म्हणतात. तुम्ही तरी यांना समजावून सांगा की बायपासचं ऑपरेशन करून घ्या. तेव्हा बाबा त्या भक्ताला सांगतात, अरे करून घे रे, ते माझेही नाही का बरेच ऑपरेशन झालेले, काही होत नाही. परंतु हट्टी आहे भक्त. भक्त काय सांगतात, मी ऑपरेशन करणार नाही, मला करायचं नाही आणि नाही ह्यावर उपाय नाही हे बाबा ओळखतात. मग बाबा प्रेमाने त्याच्या कपाळावर हात फिरवतात आणि म्हणतात, नाही करायचं ना ऑपरेशन, नको करूस. आणि काय आश्चर्य, खरंच दुसऱ्या दिवशी ज्यावेळी डॉक्टर चेकअप करतात त्यावेळेस सांगतात, तुम्हाला ऑपरेशनची, बायपासची गरज नाही. पहा, बरेच वर्ष झाले परंतु भक्त हा ठणठणीत आहे. त्या भक्ताला काहीच झालेले नाही. अशी बाबांच्या ह्या हात फिरवण्याची ही किमया आहे. तेवामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पाय मय्या वेशित चेतसाम. जे भक्त माझ्यावर पूर्ण मनाने श्रद्धा ठेवतात त्यांना मी मृत्यूच्या सागरातून उद्धरतो असं परमेश्वर म्हणत असतात. तसंच या दृष्टांतामध्ये सुद्धा भक्त म्हणाल्यामुळे बाबांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असल्यामुळे भक्त म्हणतो मी ऑपरेशन करणार नाही आणि बाबा सुद्धा म्हणतात नाही करायचं ना, नको करू. आणि खरंच त्या संकटातून तो भक्त पूर्ण सुटतो आणि बरा होतो. असा हा संतांचा महिमा आहे. एके ठिकाणी सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहात कीर्तनात एका माणसाने गोंधळ घातलेला आहे. तो माणूस कोण आहे बाबा चौकशी करतात आणि म्हणतात जाऊ द्या, द्या सोडून, वेडा आहे ते, नका त्याला काही बोलू. बाबा असं म्हणतात. लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात. तो माणूस उगीचच कीर्तनात गोंधळ घालत आहे आणि बाबा म्हणतात जाऊ द्या, नका काही त्याला म्हणू, कारण त्याने संतांचा अपमान केलेला आहे. जो संतांचा अवमान करी तो पतनासी अधिकारी, कधीची न लाभे मुथराई दुःख तयासी. त्याने संतांचा अपमान केलेला आहे म्हणून त्याचा अधपात निश्चित आहे.
तो कधीही स्थिर राहणार नाही. तो खरोखर वेडा होऊन फिरू लागलेला आहे, कारण ते संतांचे बोल आहेत आणि ते बोल खरे झालेले आहे. बाबांचे मूळ गाव जन्मगाव फुंदेटाकळी येथे एक वेळ सप्ताह चालू आहे आणि मग बाबा सांगतात की बाबांनो, सप्ताह चालू झालेला आहे, सर्वांनी सदाचाराने वागा, मांसाहार करू नका आणि मद्यपान सुद्धा करू नका, सगळ्यांनी चांगले वागा. मग लोक म्हणतात ठीक आहे, परंतु काही टवाळ तरुण जे आहेत ते मात्र बाबांनी जे करू नका सांगितले तेच करतात, मद्यपान करतात, मांसाहार करतात आणि पाथर्डीहून फुंदेटाकळी या गावाकडे येत असतानाच त्यांचा ॲक्सिडेंट होतो. हातपाय मोडतात, बरगड्या मोडतात आणि वेड्या बाबळीत रात्रभर पडून राहतात. मग सकाळी लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना आधार देऊन बाबांपर्यंत आणलं जातं. मग ते बाबांना शरण येतात, म्हणतात बाबा, इथून पुढं आम्ही असं वाईट वागणार नाही, आमची आता चूक झाली असं ते म्हणतात. आशा पाश शतेर्बद्धा काम क्रोध परायणा यंते काम भोगार्थ म्हणण्यायेनार्थ संचया. जे लोक वासनांमध्ये, अन्यायामध्ये, मदामध्ये गुरफटलेले असतात त्यांचा विनाश हा अटळ असतो, विनाश हा नेहमी अटळ असतो. असे अनुभव सर्वांना येत आहेत आणि म्हणून बाबा वाचासिद्धी आहे. आपण आता बाबांचे दर्शन घेऊया, तारकेश्वरावर जाऊया असं म्हणून भक्तगण वाढत आहे. लोक बाबांकडे येऊ लागलेले आहेत. बाबांकडे भक्तांचा ओघ हा वाढतच आहे. निरनिराळ्या सप्ताहांना सुद्धा बाबांना लोक कीर्तनासाठी बोलवत आहेत आणि बाबांना देणगी देत आहेत, भिक्षा देत आहेत. सर्वजण बाबांची सेवा करत आहेत. सर्वांना वाटत आहे वाणीने गोड असणारे नारायण महाराज हे आपलेच आहेत आणि नारायण महाराज सुद्धा सर्व भक्तांना तितकेच प्रेम देत आहेत, सर्वांची विचारपूस ते करत आहेत. अशा प्रकारे बाबांच्या कार्याची महती ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. गडावर सर्वजण आल्यानंतर, तारकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आता बाबांकडे येऊ लागलेले आहेत. बाबांबरोबर चर्चा करू लागलेले आहेत. आपले प्रश्न बाबांना सांगून त्यावर उपाय विचारू लागलेले आहेत. समस्या बाबांना सांगू लागलेले आहेत. अशा प्रकारे आता लोक आणि बाबा यांच्यात एक प्रकारे नातं निर्माण झालेलं आहे. एक वेळ अशी घटना घडलेली आहे. एक मुलगा भरतीला गेला आहे आणि भरतीला गेलेला मुलगा त्याने परिश्रम केले आहेत. वडिलांना वाटतं काय होईल, त्याचे काम होईल की नाही, म्हणून त्या मुलाचे वडील हे बाबांकडे येतात आणि बाबांना सांगतात की बाबा, माझा मुलगा हा भरतीला गेलेला आहे आणि त्याचं काम होईल का? तेव्हा बाबा म्हणतात त्याचं काम झालं असं समज. तेव्हा भक्त मुलाचे वडील म्हणतात खरंच काम होईल? हो, निश्चित काम होईल. जेणे केला विश्वास तेथे नाही उणे खात. जिथं भक्ताने विश्वास ठेवलेला आहे तिथं ईश्वर कृपा ही अपूर्वच असते. संताच्या वाणीत देव बोलतो आणि त्याप्रमाणे त्या मुलाचं काम हे झालेलं आहे. तो मुलगा हा भरती झालेला आहे. एक वेळ अशी घटना घडली. बाबा एका गावामध्ये गेले आहेत. ग्रामीण भाग आहे आणि गरिबी आहे, परंतु संत घरी येणार म्हणून घरातील महिला
संतांसाठी गोडाचा स्वयंपाक काय करावा म्हणून शिरापुरीचा बेत करत आहे. जरी गरिबी असली तरी ती त्या अडचणीवर मात करून बाबांसाठी जेवण भक्तिभावाने तयार करत आहे. ती 3-4 माणसांचा स्वयंपाक बनवत आहे. बाबांबरोबर कुणीही 2-3 माणसे येतील म्हणून ती 3-4 माणसांचा स्वयंपाक बनवत आहे. पण अचानक काय होते पहा. संध्याकाळची वेळ आहे. त्या महिलेने स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि ती बाबांच्या येण्याची वाट पाहत आहे. संध्याकाळची वेळ आहे. बाबांजवळ 10-15 जण बसलेले आहेत. म्हणतात एसटी येणार आहे आणि म्हणून आम्ही आता त्या एसटीने गावी जाणार आहे. परंतु ती एसटी त्या दिवशी येतच नाही, बस त्या दिवशी येतच नाही आणि म्हणून त्या लोकांचे जाणे मात्र होत नाही. मग आता काय करायचे. मुक्कामाला आता बाबांजवळच थांबायचे. मग बाबा म्हणतात चला जेवणासाठी. मग सर्वजण मिळून हे त्या महिलेच्या घरी येतात. ज्या गरीब महिलेने 3-4 माणसांचा स्वयंपाक केलेला आहे त्या महिलेच्या घरी आता हे बाबांसहित 10-15 जण आलेले आहेत. तेव्हा त्या सर्वांना पाहून त्या महिलेने परमेश्वराचं चिंतन केलेलं आहे, बाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि ती मनात म्हणते कशी बाबा आता तुम्हालाच काळजी. मी तर 3-4 जणांचा स्वयंपाक केलेला आहे पण काय ते तुम्हीच पहा. सर्वजण जेवणासाठी बसतात आणि ती महिला सर्वांना ताट वाट्या मांडत आहे. केलेलं अन्न पदार्थ त्या ताट वाट्यामध्ये देत आहे. 10-15 माणसे हे पोटभर जेवतात. परंतु तिने केलेला स्वयंपाक मात्र हा तसाच आहे, तो काही संपत नाही. बाबासहित आलेले सर्व माणसे जेवतात. घरातीलही लहान मुले आणि माणसे जेवतात. मदतीसाठी शेजारच्या आलेल्या 2 महिला त्या सुद्धा बसून जेवण करतात. परंतु महिलेने केलेला स्वयंपाक मात्र हा संपत नाही. म्हणजेच त्या महिलेने परमेश्वराचे चिंतन केलेले आहे आणि बाबांना म्हटलेली आहे की बाबा आता मी तर स्वयंपाक केलेला आहे पण काय करायचे ते तुम्हीच पहा. म्हणजेच हा भक्तिभाव आहे. त्या महिलेने केलेला स्वयंपाक संपलेला नाही. भक्ती जरी असेल जिथे काही कमी नाही तिथे, जेवू घालावे संतांसी तोच खरा भाग्यवंत. आपण संतांना प्रेमभावाने जेवू घालायचं आहे आणि संतांचं पुण्य आपण घ्यायचं आहे असं या दृष्टांतातून आपल्याला लक्षात येतं. जिथे संत आहे तेथे काहीही कमी पडत नाही याची प्रचिती या दृष्टांतातून येत आहे. एकेवेळी बाबा एका शेतामध्ये फेरफटका मारत होते आणि तेथील गृहस्थ म्हणतात बाबा तुम्हाला परवा पुन्हा इकडे यावे लागेल. का रे बाबा आता मी आलोय ना इकडे, परवा काय आहे. तेव्हा भक्त म्हणतो, गृहस्थ म्हणतो की बाबा मोटार आणली आहे परंतु परवा ही मोटार विहिरीत सोडायची आहे आणि मग तुम्ही पूजा करण्यासाठी परवा तुम्हाला पुन्हा इकडे यावं लागेल. मग बाबा म्हणतात अरे परत कशाला यायला लावतोस मला, आण इकडे ती मोटर आणि सोड विहिरीत. मोटर तर आणलेलीच आहे ना, मग कशाला परवा. आणि म्हणून मग बाबा त्या मोटरीची पूजा करतात. भक्त असं सांगतात 50 वर्ष झाली परंतु त्या मोटरीला काहीही झालं नाही. मोटर पाण्यात भिजू द्या परंतु ती मोटर कधीही बंद पडली नाही. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता
राजाश्रयस्तथा अनित्यं सुखं लोकम इमं प्राप्य भजस्व मां. ही कृपा कशाची आहे तर ही श्रद्धेची आहे आणि ही कृपा बाबांची आहे. अनित्य जगात चिरकाल टिकणारं नाही आणि हे आश्चर्यांना जन्म देत आहे असं या दृष्टांतातून आपल्याला पाहायला मिळतं. एक वेळचा प्रसंग आहे. बाबा कीर्तन करत आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेत नांगरलेलं आहे आणि तिथंच कीर्तन चालू आहे. सर्वजण हे कीर्तनात रंगलेले आहेत. अचानकपणे एका ढेकळाखालून एक सर्प बाहेर निघतो आणि मग सर्वांची तारांबळ उठते. लोक उठून पळायला लागतात. तेव्हा बाबा म्हणतात, काय झालं रे? लोक सांगतात की तिथे सर्प आहे. नांगरटीतून सर्प निघलेला आहे. आणि मग बाबा म्हणतात, थांबा, मारू नका रे त्याला. लोक काठी घेऊन येऊ लागतात. का मारता रे त्याला? त्या सर्पामध्ये सुद्धा जीव आहे ना. जिथे कीर्तन चालू आहे, जिथे सर्प निघलेला आहे, तिथेच सर्प 5 मिनिटे डोलत आहे आणि बाबांचे कीर्तनही चालू आहे. 5 मिनिटे सर्प तिथेच डोलत आहे, कीर्तन ऐकत आहे. 5 मिनिटात काय होते? तो सर्प तिथेच अदृश्य होतो, तिथेच गडप होतो. सर्व लोकांचं लक्ष हे सर्पाकडे आहे. सर्प अदृश्य झालेला पाहून लोक आश्चर्याने म्हणू लागतात, बाबा सर्प तर तिथंच गडप झाला. बाबा म्हणतात, अरे तो महाराजा आहे. तो आपल्याला भेट देण्यासाठी आला होता आणि तुम्ही तर त्याला मारू लागला होता. म्हणूनच म्हटलं की अरे मारू नका रे त्याला, त्याच्या सुद्धा जीव आहे, म्हणून त्याला मारू नका. शिवेच्या पोटी सर्पही लीन होतो. म्हणजेच संतांच्या सानिध्यात आला त्या सर्पाने सुद्धा कीर्तन ऐकलं आणि तो सुद्धा तिथेच अदृश्य झालेला आहे. प्रत्येक प्राणी हा एक ईश्वराचा अंश आहे आणि त्यामुळे सर्वांप्रती आपण करुणा ठेवायची आहे, समत्व भाव ठेवायचा आहे. असंच आपल्याला बाबा उपदेश करत आहेत, शिकवत आहेत आणि सांगत आहेत. एक वेळची अशीच गोष्ट आहे. तारकेश्वर गडावर अनेक जण येत असत आणि अनेक जण भेट देत असत. त्यात एक गवई बुवा आले होते. बाबांजवळ नेहमीच माणसे असत आणि त्यातील एका माणसाला असे वाटले की त्या गवई बुवांना आपण बाबांनी पटका तरी बांधावा, त्याचा काहीतरी मान सन्मान करावा. पण आता बाबांना मी कसे म्हणू असं त्या माणसाला वाटलं. परंतु त्याच्या मनातली ही गोष्ट बाबांनी ओळखली आणि बाबा म्हणतात, तो पटका आण रे इकडे. आणि कशासाठी बाबा पटका? आणि इकडे आपण गवई बुवांना पटका तरी बांधू. मग गवई बुवांना बाबा पटका बांधतात आणि मग तो जवळचा माणूस आणि बाबा दोघेही हसू लागतात. म्हणजेच त्या माणसाच्या अंतरीतले जे भाव आहेत ते भाव बाबांनी ओळखलेले आहेत आणि बाबा म्हणतात कसे की आपण त्या माणसाला आपण काय करूया? पटका बांधूया. अंतरीचे जाणती बोल मनाच्या ठाव लागती जणे विचारही न विचारती ऐसे ते ज्ञानी जन. जे ज्ञानी असतात ते विचारल्याशिवाय अंतःकरण समजतात. तसंच बाबांनी त्या आपल्या जवळच्या माणसाचे मन ओळखलेले आहे आणि बाबांनी त्याच्या मनाप्रमाणे गवई बुवांना पटका बांधलेला आहे. असे बाबा हे खरंच
संताचं रूप आहे, देवाचं रूप आहे. त्यांना जवळच्या माणसांच्या मनात काय चाललं आहे हे सुद्धा कळत आहे. अशी शुद्ध एकादशीची वारी भरलेली आहे. अनेक भक्तगण तेथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि कीर्तन सुद्धा झालेलं आहे. कीर्तन संपल्यानंतर बाबा म्हणतात कसे, भाविक हो, मला असं वाटतं उद्या आपण ही जी दगडं आहेत ही दगडं उचलून टाकूयात. त्यासाठी बैलगाड्या आणाव्या लागतील. मग एक जण भक्त बाबांना म्हणतो की बाबा, माझ्याकडे बैलगाडी आहे हो, पण ती मोडकळीला आलेली आहे. मग मी काय करू? मी आणू का ती गाडी? म्हणून बाबा म्हणतात, आणा रे गाडी, काही होणार नाही. मोडकी का असेना, पण आहे ना, ये घेऊन. दुसऱ्या दिवशी सर्व लोक बैलगाड्या घेऊन येतात, दगड वाहतात. ज्या भक्ताची गाडी मोडकी आहे त्या गाडीमध्ये सुद्धा मोठमोठाले दगड हे वाहिले जातात आणि त्या गाडीला काही होत नाही. ती गाडी सुद्धा 10-12 खेपा ह्या दगडांच्या वाहत आहे. असे बाबांचे बोल आहेत. बाबा म्हणाले ना, त्या गाडीला काही होणार नाही. तसेच काही झाले नाही. ती गाडी ही सुरक्षित राहिली. जे हे सांडावे परी गुरु कृपेने स्थिर राही. तुका म्हणे तयासी काळही काही न करी. गुरु कृपेने अशक्य गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होत असतात. जरी ते साधन मोडकं होतं तरी गुरुच्या कृपेने ते साधन अखंड राहिलेलं आहे, टिकलेलं आहे, असे बाबांचे शब्द आहेत. बाबा भक्तगणांना नेहमी समजून घेत असत, सर्वांवर माया करत असत. अन्नदान हे नेहमी आणि रोजच नित्याचे चालू असे. रंजले गांजले जे आहेत त्यांना ते जवळ घेत असत. सर्वांची मायेने विचारपूस करत असत. बाबा हे जणू आपलेच आहे असे प्रत्येक भक्ताला वाटत असे आणि बाबांना सुद्धा सर्व भक्त हे आपलेच आहेत असे वाटत असे. अशीच एकादशीच्या दिवशी एक भक्त दर्शनासाठी गडावर आलेला आहे आणि तो मंगळवारचा दिवस आहे. दर्शन घेतलं, बाबांबरोबर थोडा वेळ चर्चा केली आणि बाबांना भक्त म्हणतो की बाबा, जाऊ का मी आता? विहीर खणत आहेत आणि उद्या बुधवार आहे, आठवड्याचा बाजार आहे, मजुरांचे पैसे द्यायचे आहेत, म्हणून मला जावे लागेल. तेव्हा जवळ असणारी काही माणसे हसतात आणि म्हणतात, अहो, तुम्ही डोंगरावर त्या विहीर धरली आणि पाणी कसे लागेल? भक्त काहीही बोलत नाही. तेव्हा बाबा म्हणतात, लागेल ना पाणी, का नाही लागणार विहिरीला पाणी? भरपूर पाणी लागेल. मग थोड्या वेळाने दर्शन घेऊन तो भक्त गावाकडे जातो. संध्याकाळी तो आपल्या घरी वस्तीवर पोचतो. त्याच वेळी तिकडून त्याच्या मुलाचा मुलगा, त्याचा नातू हा पळत पळतच येतो आणि म्हणतो, बाबा बाबा, आपल्या विहिरीला की नाही खूप पाणी लागलंय. हा एक जिवंत अनुभव आहे. जसं बाबा म्हणाले की विहिरीला पाणी का नाही लागणार, भरपूर पाणी लागेल, तसं त्या भक्ताला त्याच्या विहिरीपर्यंत, घरापर्यंत येईपर्यंत भरपूर पाणी लागलेलं आहे, असे बाबांचे बोल आहेत आणि असं बाबांची वाणी आहे. गुरुचरणी ठेविला विश्वास, तो पावे हरिपदा अभ्यास. गुरुचरणी ठेवला हा विश्वास आणि गुरुचरणावर विश्वास ठेवलेला आहे. त्यांनी त्या भक्ताला ईश्वराच्या सानिध्यात सांगितलेलं आहे की विहिरीला पाणी लागेल, त्याप्रमाणे पाणी लागलेलं आहे. आणि सर्वांनी मग खरंच म्हटलं, बाबा म्हटले होते की विहिरीला पाणी लागेल. भक्त सांगण्यासाठी पुन्हा आलेला आहे.
की बाबा विहिरीला पाणी लागलेलं आहे आणि बाबांचे दर्शन घेतलेले आहे. जसं संत म्हणत असतात तसंच होत असतं आणि हे जिवंत अनुभव त्या भक्ताने सांगितलेला आहे. एके ठिकाणी असंच सप्ताहाचं नियोजन करण्यासाठी वेदांताचार्य नारायण महाराज हे आले होते आणि नियोजन झालं तेव्हा लोक म्हणतात बाबा होऊ देत एक प्रवचन, म्हणून प्रवचन चालू केलं. त्याच वेळी बाबांचा शाळेत असतानाचा एक मित्र हा नशेमध्ये मद्यपान करून तिथे आलेला आहे आणि मित्र या नात्याने तो बाबांना काही बाही बोलू लागला आहे. अरे नारायण, आलास का इकडे? तुझं मात्र बरं चाललं आहे, असं तो काहीतरी बोलत आहे, आडवं तिडवं बोलत आहे. तेव्हा लोक त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो काही बाजूला हटत नाही. म्हणून बाबा म्हणतात अरे जाऊ द्या रे त्याला, मरण आपल्या मरणानं. आणि काय होतं, संध्याकाळ होते. तो त्याच्या वस्तीवर जातो. त्याच्या वस्तीवर जवळच विहिरीचं काम चालू आहे. तो खूप नशेत आहे. विहिरीचं काम चालू आहे. तो विहिरीकडे गेलेला आहे आणि तसाच तो विहिरीमध्ये पडलेला आहे. नशेत विहिरीत पडला आणि तो तिथेच गतप्राण झालेला आहे. जसं बाबा म्हणाले की तो आपल्या मरणाने मरेल तसंच झालं. तो खरंच त्याच रात्री मरून गेलेला आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ सुद्धा त्याने पाहिली नाही. या शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकास्य न स सिद्धी वाप्नोती न सुखम न परागतीम. जो व्यक्ती शास्त्रसिद्ध आचार टाकून मनमानी वागतो त्याला ना सिद्धी ना सुख ना परमगती मिळते. अशीच त्या बाबांच्या बालपणीच्या मित्राची गत झालेली आहे आणि तो तसंच मरणाला त्याने जवळ केलेलं आहे, असे बाबांचे बोल आहे. जसं बाबा म्हणत तसंच घडत होतं आणि लोक बाबांवर खूप विश्वास ठेवत होते. बाबा सर्व समस्यावर जणू उपाय आहे असं बाबांच्या भक्तांना वाटत असे. एक तरुण मुलगा आहे, शिकलेला आहे, पण नोकरी काही मिळेना, नोकरीचा योग काही येईना आणि म्हणून बाबांना म्हणतो कसा, बाबा काय करू, नोकरीचा योग काही येईना. आता सप्ताह आहे, आता काय करतो, पारायणाला बसतो आणि तो पारायणाला बसतो, पारायण करतो. 8व्या दिवशीच काय होतं, त्याला नोकरीचा कॉल येतो आणि तो तरुण हा नोकरीला लागतो. पंढरीनाथा मज सांगितले चिंता करू नकोस, तुझं पाहिजे तैसे घडेल, भक्तांशी सांभाळी तूच. त्या तरुणाने सेवा केली आणि त्याला नोकरीचा कॉल आलेला आहे, असे हे बाबांचे शब्द आहेत. काही लोक हे अंबरनाथला उद्योगाच्या निमित्ताने गेलेले आहेत आणि तेथे भोई समाजाचे काही दादा लोक आहेत. ते मात्र या लोकांना खूप त्रास द्यायचे. त्या त्रासाने हे लोक वैतागले आहेत, काय करावे तेच कळेना आणि म्हणून शेवटी ते बाबांकडे आलेले आहेत. बाबांना सांगितलेलं आहे, हकीकत सांगितलेली आहे आणि म्हणतात कसे, बाबा बाबा हे लोक आम्हाला त्रास देतात. बाबा म्हणाले जा पुन्हा कामासाठी, उद्यापासून नाही हो ते तुम्हाला त्रास देणार. तसंच झालं. त्या माणसांची 4-4 महिने गाठ सुद्धा पडेना आणि जरी गाठ पडली तरी ते आता उलट जवळ येऊन बसू लागले आणि चांगले बोलू लागले. म्हणजेच संत संगतीचा लाभ झालेला आहे. संत संगतीचा लाभ झाला, प्रीतीची वाचा वाहू लागली, द्वेष निघाला मनातून, शांती पावली हृदयातून. संतांच्या सहवासाने वर्तन सुधारते, द्वेष नष्ट होतो आणि शांती मिळते, असंच या दृष्टांतावरून आपल्याला लक्षात येतं आणि तसंच झालेलं आहे. लोक आता चांगले वागू लागलेले आहेत.
वेदांताचार्य नारायण महाराज यांचा जसा माणसांवर जीव तसाच प्राण्यांवर सुद्धा जीव असायचा. त्यांना बैल आणि एक घोडी सुद्धा असल्यामुळे ते बैल आणि घोडी सांभाळण्यासाठी एक माणूस ठेवला होता. तो त्या बैलाचा चारा पाणी पाहे, घोडीचा सुद्धा सर्व व्यवस्था करत असे. आणि मग एक दिवस रागाने तो घोडीला बोलत आहे, काहीतरी म्हणत आहे. मग मात्र ती घोडी ही उधळलेली आहे. ती घोडी त्या चारा पाणी करणाऱ्या माणसाला त्रास देऊ लागलेली आहे. आणि मग बाबा हे पाहतात की घोडी त्रास देत आहे, उधळलेली आहे. म्हणून बाबा प्रेमाने त्या घोडीला हाक मारतात. घोडीचे नाव आहे गंगू. बाबा म्हणतात, गंगू इकडे ये. त्याच वेळी ती घोडी बाबांच्या समोर येते आणि बाबांना मानेने नमस्कार करते, मान हलवते आणि शांत उभी राहते. बाबा घोडीच्या पाठीवरून हात फिरवतात. म्हणजे पहा, त्या मुक्या जीवाला सुद्धा बाबांनी प्रेमाने मारलेली जी हाक आहे ती समजते आणि घोडी सुद्धा बाबांना मान हलवून नमस्कार करते. गोड बोलावे, गोड वागावे, गोड सांगावे, सगळी सृष्टी प्रेमामध्ये बहरावी. सर्वांनी एकमेकांशी गोड बोलावे आणि गोड बोलावे. प्रेम आणि शांतता हीच शाश्वत तत्वे आहेत. प्राण्यांवर सुद्धा प्रेम करावे. आदर हा एक मार्ग आहे. ती गंगू घोडी सुद्धा प्रेमाने बोलल्यानंतर जवळ येऊन उभी राहिलेली आहे आणि मान हलवून तिने नमस्कार केलेला आहे. असे बाबा आहेत, हे मुक्या प्राण्यांवर सुद्धा जीव लावत असत आणि सर्वांना समत्व भावनेने पाहत असत. अशीच एक गोष्ट आहे. एका गावामध्ये मारुती रायाची प्रतिष्ठापना करायची होती आणि म्हणून सर्वजण जमलेले होते. प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा सुरू होता. मंत्रोच्चार चालू होते आणि 4 तरुणांना सांगितले की मारुती रायाची मूर्ती उचला आणि सिंहासनावर आणा. म्हणून ते 4 तरुण ती मूर्ती उचलण्याचा प्रयत्न करू लागले. पण काय, ती मूर्ती हलेना सुद्धा. त्या तरुणांना ती मूर्ती हलेना सुद्धा म्हणून आणखी 2 तरुण आले. परंतु ती मूर्ती हलायचे काही नाव घेईना. तरुण घामाघूम झालेले आहे. मूर्ती हलेना, मूर्ती उचलेना आणि शेवटी कंटाळलेले आहे. एक जणाने बाबांना सांगितलं, बाबा मारुती रायाची मूर्ती आहे आणि ती उचलेना, ती हलेना सुद्धा. म्हणून मग वेदांताचार्य नारायण महाराज हे त्या मूर्तीच्या जवळ आलेले आहे. त्या मूर्तीला त्यांनी मनोभावे नमस्कार केलेला आहे. मनोभावे मूर्तीची पूजा केलेली आहे आणि त्या मूर्तीला हात लावलेला आहे. बाबा म्हणाले, चला तुमच्या जागेवर, इथं काय करता? त्या मारुती रायांच्या मूर्तीला उद्देशून बाबा बोलले की तुमच्या जागेवर चला, इथं काय करता? तरुणांना म्हणाले, उचला रे मूर्ती. आणि 4 तरुणांनी ती मूर्ती सहज उचलली आणि सिंहासनावर आणलेली आहे. असे वेदांताचार्य नारायण महाराज आहेत की ज्यांच्या कृपेमुळे जो मारुती राया हलत सुद्धा नव्हता, ती मूर्ती आता उचलून त्या तरुणांनी सिंहासनावर आणलेली आहे. ज्याचे मना भाव तयासी देव, आपुला उभा दिसेशी
प्रेम आणि ती दयाला ठाई ठाई भेटे परमेश्वर. ज्याच्या मनात श्रद्धा भक्तिभाव आहे त्याला देव साक्षात प्रकट होत असतो. बाबांनी मनोभावाने पूजा केली आणि म्हणूनच मारुतीरायांची मूर्ती ही उचललेली आहे. म्हणजेच सर्वांनी परमेश्वराची मनोभावे पूजा करावी असंच या दृष्टांतातून आपल्याला समजतं. बाबा एक ठाटे वाडगाव येथील प्रसंग सांगत आहे. बाबा म्हणतात, मी एकदा ठाटे वाडगाव येथे कीर्तनासाठी गेलेलो आहे आणि कीर्तन रात्री झालेलं आहे. मंदिरातच झोपलेलो आहे. मंदिरात झोपलो आणि पहाटे अचानक जाग आली. जाग आल्यानंतर अंथरुणात उठून बसलो आणि रामकृष्ण हरी मंत्र जपू लागलो. तोच काय झाले, साक्षात हनुमंतरायाची मूर्ती प्रकट झाली आणि म्हणून मूर्ती प्रकट झाली. ते दिव्य तेज पाहून दर्शन घेतलं. मारुतीराय म्हणाले, तुला काय पाहिजे ते माग. बाबा म्हणतात, मला धन नको आणि दौलत नको, मला ज्ञान हवं आहे. मारुतीराया म्हणाले, तसेच होईल आणि अदृश्य झालेले आहे. बाबा म्हणतात, मारुतीरायांनी मला ज्ञान दिलेलं आहे आणि खरंच त्या दिवसापासून बाबा म्हणतात, मी ज्यावेळी कीर्तनाला जातो त्यावेळी मी कोणत्याही अभंगावर विचार करत नाही. कीर्तन असेल त्या ठिकाणी मी जाऊन फक्त उभा राहत आहे आणि मला जो अभंग सुचेल त्या अभंगावरच मी आता कीर्तन करू लागलेलो आहे. नाही तर त्यापूर्वी मारुतीरायांच्या दर्शनाच्या आधी मी अभंग हा विचारात घ्यायचो. त्या अभंगावर काय सांगायचे याचा सुद्धा अभ्यास करायचो आणि नंतरच कीर्तनामध्ये मी उभा राहायचो. म्हणजेच सद्गुरुरायाची कृपा झालेली आहे आणि बाबांना साक्षात हनुमंतरायाने दर्शन दिलेलं आहे. सद्गुरूंची कृपा होई तेथे ग्रंथ न वाचे, आत्मबोध जनी लागे अनुभव तयासी. ज्याच्यावर दैवी कृपा होते त्याला ग्रंथ वाचावे लागत नाहीत. त्याच्या अंतरात्म्यातूनच ज्ञान हे प्रकट होत असते. हनुमस्य साक्षी भूताय भक्तो नारायणो महान, ज्ञानम यथोचित्तम दत्तम कीर्तने वचने स्थितम. हनुमंतरायांच्या साक्षीने बाबांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि त्यांच्या वाणीतून कीर्तनाचा अखंड झरा वाहू लागलेला आहे. बाबा म्हणतात, मला जसे हनुमंतरायांनी दर्शन दिले तसे मला पांडुरंग दर्शनाचा लाभ तर ठाई ठाई होत असे. मला नेहमी पांडुरंग असल्याचा दर्शनाचा भास होत असे. ठाई ठाई दिसे तो पांडुरंग माऊली, अंतरी ते प्रेम डोळ्यात पाणी. गडावर रस्त्यावर भक्ताच्या अंगणी, तोची दर्शन देतो अंतःकरणी. म्हणजेच ज्या भक्ताचे मन पवित्र आहे त्याला साक्षात पांडुरंग दिसतो, विठ्ठल दिसतो. कारण देवाचे मंदिर हे अंतःकरणात आहे आणि पंढरी ही फक्त एक निमित्त आहे. त्या परमेश्वराचे मंदिर मात्र आपल्या अंतःकरणातच आहे असं बाबा म्हणतात. बाबा म्हणतात, मला साक्षात हनुमंतरायाने दर्शन दिलेले आहे आणि मी धन्य झालेलो आहे. अशा प्रकारे बाबा हे आता कार्य करत आहेत. सर्व भक्तगणांना ते उपदेश करत आहेत. रंजल्या गांजल्यांची सेवा करायची
त्यांना उपदेश करायचा, त्यांचे प्रबोधन करायचे, हे कार्य आता बाबा करू लागलेले आहे. बाबांची महती, बाबांची कीर्ती आता दूरवर पसरत आहे. वेदांताचार्य नारायण महाराज आणि तारकेश्वर गड हे नाव आता परिसर आणि बऱ्याच लांबपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. अनेक लोकांच्या तोंडात तारकेश्वर गड हे नाव येत आहे आणि त्याचा महिमा हा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारे या वेदांताचार्य नारायण महाराजांनी बाल ब्रह्मचारी तपस्वी आणि वाचा सिद्धी असणाऱ्या महाराजांनी आता समाजातील लोकांना उपदेश करण्याचं, त्यांना सुज्ञ करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ते जनतेची, समाजाची सेवा करत आहे. संत श्रेष्ठ भगवान बाबा आणि संत श्रेष्ठ वामनभाऊ बाबा यांचे ते मार्ग, यांच्या मार्गावर ते चालत आहेत आणि ते लोकांना उपदेश करत आहेत. अशा प्रकारे बाबांचे कार्य हे चालू आहे. सर्वांना भक्ती काय आहे आणि सेवा काय आहे हे शिकवत आहे. सर्वांनी एकमेकांशी चांगले वागा, सद्वर्तन करा आणि एकमेकांवर प्रेम करा. एकमेकांचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, हे बाबा समाजाला सांगत आहेत आणि शिकवत आहेत. आपण सर्वजण परमेश्वराची लेकरे आहोत आणि ह्या प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे, म्हणून समत्व भावना ठेवा. हा उद्देश वेदांताचार्य नारायण महाराज सर्वांना करत आहेत. याप्रमाणे बाबांचे कार्य आणि महती ही चालूच आहे. आज आपण या पर्वामध्ये बाबांचे कार्य आणि समाजाला केलेले उपदेश, काही दृष्टांत यावर आधारित चिंतन केलेले आहे. आता पुन्हा पुढील भागामध्ये म्हणजेच 5व्या भागामध्ये, 5व्या पर्वामध्ये आपण पुन्हा तारकेश्वर गड, वेदांताचार्य महाराज, त्यांचे दृष्टांत, त्यांनी केलेले कार्य आणि तारकेश्वर गड आणि वेदांताचार्य नारायण महाराज यांची महती याविषयी चिंतन करणार आहोत. आणि आपण आता या प्रवचनाचा समारोप करूया. आजच्या या पर्वामध्ये आपण बाबांचे कार्य समजून घेतलेले आहे. संतांची करुणा भारी, तेच पांडुरंग ठाई, प्रेम भक्तीच्या वाटेवर त्यांची कीर्ती नित्य वाढी. बाबांची कीर्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा प्रकारे आपण आजची प्रवचन रूपी सेवा केलेली आहे. आपण आता पुन्हा 5व्या भागामध्ये वेदांताचार्य नारायण महाराजांच्या जीवन प्रकाशावर चिंतन करूया. त्यांचे जीवनचरित्र पुन्हा आपण अभ्यासूया. तोपर्यंत आपण पूर्ण विराम घेऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय. वेदांताचार्य नारायण महाराज की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. रामकृष्ण हरी.